चषक 2026 अंतिमचा थरार अंतिमचा सामना सासवड विरुद्ध ढालेवाडी. उपस्थित होत असणाऱ्या सर्व प्रेक्षक राजेंचे पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सहर्षाचे स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. चला मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतोय, सर्व मुख्य मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय आम्ही, दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पुढे यायचे. आपल्या मुख्य उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. त्याचप्रमाणे आयोजक कमिटी आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. विनंती या ठिकाणी आम्ही करतोय सर्व मुख्य अतिथींना, आपण मैदानाचा ताबा घ्या. फायनल मॅचला या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत. चला मयूर सर, आपण मान्यवरांच्या एंट्रीवर देखील फोकस त्या ठिकाणी करायचा आहे. मयूर सरांची एक मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे. नेहमीच मयूर सर बिझी असतात. प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक गोलंदाजाला कॅचअप मयूर सरांनी केलेला असेल. चला सर्व मुख्य अतिथींचं देखील शुभागमन मैदानाच्या आतमध्ये होतंय. मुख्य मान्यवरांचं देखील मैदानाच्या आतमध्ये शुभागमन या ठिकाणी होतंय. आकर्षक चषक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फायनलचा मॅचचा टॉस या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होईल. चला या ठिकाणी सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण जागेवर स्थानपणे त्या ठिकाणी व्हायचं. जागेवर आपण उभे राहायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण राष्ट्रगीत या ठिकाणी घेतोय. स्वप्नील सर, तुमच्याकडे टॉस आहे का? दरम्यान सरपंच साहेबांचे देखील शुभागमन या ठिकाणी होते. श्री राजेंद्र थोपटे साहेबांचा शुभागमन या ठिकाणी होते. त्यांची देखील मुख्य उपस्थिती या ठिकाणी राहिली आहे.
फायनल मॅचचा या ठिकाणी आपण टॉस थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न करतो. एका बाजूला सासवडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला ढाळेवाडीचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत. थोड्याच वेळात त्यापूर्वी आपण राष्ट्रगीत त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यापूर्वी टॉस या ठिकाणी संपन्न होते मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, टॉस कंप्लीट झालाय. त्यानंतर आपण सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण जागेवर उभे राहा. राष्ट्रगीत या ठिकाणी सुरू होते. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय, जागेवर या ठिकाणी उभे राहा. डोक्यातले आपण कॅप्स देखील काढायचे, जे आपण नोंद घ्यायची. राष्ट्रगीत या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. नॅशनल हॅन्थमला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी आम्ही करतोय. सर्व खेळाडू त्या ठिकाणी आपल्या जागेवर उभे राहा. सर्व प्रेक्षकांना देखील आम्ही पुन्हा सूचना या ठिकाणी करतोय. ट्रॅक त्या ठिकाणी सुरू केला जाईल. लेट्स प्ले. भारत माता की, भारत माता की. या ठिकाणी आपण पाहतोय फायनलच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झाला आहे. मुख्य मान्यवरांची उपस्थिती देखील या स्पर्धेनिमित्त लाभली आहे. अनेक मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न केलाय. श्री काळभैरवनाथ चषक 2026 स्पर्धेतील तिसरा यशस्वी पर्व आपण पाहताय. तिसऱ्या पर्वात उपस्थित होत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आपण पुन्हा एकदा या स्पर्धेनिमित्त सरसे असं स्वागत या ठिकाणी करतोय. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट सामने आपण पाहतोय. श्री काळभैरवनाथ चषक 2026 गेल्या 4 दिवस ज्या 16 संघांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये राहिला होता, त्या 16 संघांपैकी आज 14 संघांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये संपला. शेवटचे 2 संघ फायनलसाठी पात्र ठरलेत. शेवटच्या दोन्ही संघांना मुख्य मान्यवरांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस कुणी जिंकलाय? सासवड संघाने या महत्त्वाच्या मॅचचा टॉस या ठिकाणी जिंकला. सासवड टीम आपला काय निर्णय असेल तो लगेच कळवा, कारण की वातावरणात आपण पाहिलं तर पावसाचं वातावरण त्या ठिकाणी झालंय. विनंती या ठिकाणी आम्ही करतोय, आपण स्पीडअप करायचंय. काय निर्णय असेल तो आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. अंतिमच्या मॅचला या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होती. सासवड या संघाने टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच अर्थातच श्री काळ भैरवनाथ चषक 2026 स्पर्धेचा तिसरा पर्व, अंतिमचा सामना, द ग्रँड फायनल मॅच. सासवड या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? सासवड won the toss and decided to ball first. सासवड या संघाने महत्वाच्या मॅच मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. चला स्पीडअप करायचंय, आपण ग्राउंड मोकळं करायचंय. महत्वाच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये.
चला सासवड सीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुफान मैदानाच्या आतमध्ये उठलंय कारण की श्री काळे भैरवनाथ चषक 2026 अंतिमचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. आता तुफान चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच वेळात तुफान अजून रंगतदार होईल कारण की मोठी मॅच रंगणार आहे. एका बाजूला बारामती तालुक्यातील आयकॉन मयूर मासाळ तर दुसऱ्या बाजूला फलटण तालुक्यातील राहुल यादव. चला कॅमेरामॅन फोकस करायचं आपण. एंट्री घ्यायची आहे फलंदाजांची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन राहुल यादव दुसऱ्या बाजूला स्वप्नील साबळे. दरम्यानच्या काळात शुभागमन या ठिकाणी होते. जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ताताई दुर्गडे ताईंचं आगमन या ठिकाणी होते. ताईंचं आम्ही या ठिकाणी शुभागमन होतोय. ताईंचं स्वागत या स्पर्धेनिमित्त आम्ही करतोय. ताईंना विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान या ठिकाणी व्हायचं आहे. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच साठी ताईंची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभतीये. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ताताई दुर्गडे ताईंचं आगमन या ठिकाणी झाले. ताईंचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. मॅचला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 अंतिमचा दिवस, अंतिमचा सामना, द ग्रँड फिनाल आहे. एका बाजूला टीम ढालेवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम सासवड. एका बाजूला काठेवाडीचा सुपुत्र मयूर मासाळ ॲज आयकॉन, दुसऱ्या बाजूला फलटण तालुक्यातील राहुल यादव. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला बारामती तालुका, दुसऱ्या बाजूला फलटण. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू त्या ठिकाणी एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे धन्यवाद. पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवले. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय राहुल यादव. पहिलाच बॉल चौकार आहे. पुढचा बॉल मयूर मासाळचा. यावेळेस बॅटची हलकीशी एज. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे आर्यन. डीजे आर्यन देखील डीजेच्या तालावर अनेक प्रेक्षकांची मन लुटताना पाहायला मिळतील. डीजे आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच 2 चेंडू मागे 2 चौकार राहुल यादवच्या बॅट मधून आलेत. आयकॉन मयूर मासाळ विरुद्ध आयकॉन राहुल यादव. मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. प्रेक्षकांना आम्ही सूचना देतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चेंडू अडवू नका. महत्वाची मॅच आहे. फायनलची मॅच आहे. यावेळेस मयूर मासाळचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर वाईड लाईन यॉर्करवर मारा सुरू केलाय. मयूर मासाळने देखील लाईन बदलली आहे. लागोपाठचे 2 चौकार त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातोय 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी. आपण याचं देखील वेळेचं बंधन आहे अशी नोंद त्या ठिकाणी घ्यायची. यावेळेस आडव्या बॅटीने फटका खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू एकदम वेगाने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक शुभम वायदंडे चेंडूपर्यंत पोहोचतील. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. 2 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचती 10 या आकड्यावर. अंतिमची मॅच आहे. मोठी मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे कारण की 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. एकाच तालुक्यातील 2 संघ. यावेळेस प्रीतम अप्पा डाऊन दी बॉल. या ठिकाणी जेल सोडलाय. कॅचेस कॅच छोडो मॅच छोडो. प्रीतम अप्पांकडून ही चूक झाली आहे. मोठी चूक आहे. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बाद झाला असता.
दोन चौकार मयूर मासाळच्या विरोधात खेळले होते. त्यानंतर मयूर मासाळने देखील जाळ्यात फसवलं होतं, मात्र जाळं फाटकं निघलं. प्रीतम अप्पनने सरळ साधा सोपा छेल मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय. या दरम्यान एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या 11. स्वप्नील साबळेसाठी हा बॉल आपण पाहतोय. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर यॉर्कर त्या ठिकाणी स्वप्नीलसाठी. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका सिंगल धावसंख्येबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्या ठिकाणी कुठल्याच देखील विकेट धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. पाच षटकांची मॅच आहे. आयकॉनची एक षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं असेल. यापुढे आयकॉनला गोलंदाजी करता येणार नाही याची देखील आपण नोंद त्या ठिकाणी घ्यायची. 5 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक धावफलकावर 12 धावा बिनगडी बाद टीम ढालेवाडी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर आजच्या दिवसातील ज्या खेळूच्या नावावर हॅट्रिक आहे, ज्या खेळूच्या नावावर फायफर आहे, सोहन. पहिलाच बॉल आपण पाहते सोहनचा. बॅटीची हलकीशी एस त्या ठिकाणी होती. मयूर मासाळ यष्ट्यांच्या मागे अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. पहिलाच बॉल निर्धाव आहे. 5 विकेटचा हॉल आज आपल्याला पाहायला मिळाला सोहनकडून. सोहनच्या नावावर हॅट्रिक देखील राहिली आहे. पुढचा बॉल आपण पाहतो लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला जाईल. शुभम वायदेटेचं अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण की मॅच मोठी आहे. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 गेले 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली. 4 दिवस 16 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये राहिला आहे. त्या 16 संघांपैकी 14 संघांचा प्रवास त्या ठिकाणी थांबलाय. शेवटचे 2 संघ फायनलसाठी पात्र ठरलेत. एकाच तालुक्यातील पुरंदर तालुक्यातील 2 संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. एका बाजूला ढालेवाडी तर दुसऱ्या बाजूला सासवड. राहुल यादव साठी आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे 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 धन्यवाद. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावफलक कुठल्या संघासाठी खतरा या ठिकाणी ठरतोय तर कुठल्या संघासाठी खतरा. धावबाची संधी निर्माण होती. डायरेक्ट जर यष्ट्यांवर चेंडू आदळला असता तर क्लोज डिसिजन गेलं असतं. एक सिंगल धावाने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 18 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरेश सातत्याने स्ट्राईक देखील रोटेट करताना पाहायला मिळतील. स्वप्नील साबळे पुन्हा एकदा डावकर हाताचा फलंदाज. जागा बनून आड्या बॅटने फटका सजवलाय. मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 22 आहे. पुढचा बॉल सोहनचा डान्सिंग डाऊन दी ट्रॅक मोठा फटका खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. चेंडू जाऊन आढळतोय पॅडवर. लेग बाईसचा इशारा मुख्य पंचांचा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. ओव्हर झाली आहे. पहिला बॉल निर्धाव आहे. त्यानंतर एक सिंगल आहे. त्यानंतर चौकार. पुन्हा एक सिंगल. पुन्हा चौकार. पुन्हा सिंगल. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज या ठिकाणी होते. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता. स्कोर बोर्डवर कुठली त्या ठिकाणी चूक होणार नाहीये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर आहे. दोन्ही संघांना सूचना आहे तुमची कुठली आर्ग्युमेंट स्वीकारली जाणार नाही, कारण की 12वा खेळाडू तुमचा समालोचन कक्षामध्ये नाहीये. दोन्ही संघांसाठी जो स्कोर असेल तो आता ऑन स्क्रीन असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अविनाश सज्ज होतोय. अविनाश बॉलिंग ट्रॅकवर एक अनुभवी गोलंदाजी. सातत्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये या खेळूची चर्चा राहिली आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट हा खेळाडू खेळत असतो, मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची चर्चा राहिली आहे. सासवड या गावातून बिलॉंग करणारा हा अविनाश. पहिलाच बॉल भन्नाट वेग या चेंडू मागे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जर आपण पाहिला बॅट समोर चेंडूने दिशा बदलली. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होते. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल डॉट आहे.
तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पहिला बॉल निर्धाव आहे. 2.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. संघाची धावसंख्या 23-23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. संघाचा आयकॉन राहुल यादव 7 चेंडू 16 धावा, तर स्वप्नील साबळे 6 चेंडू मध्ये 7 धावा. स्वप्नील साबळेला देखील गिअर शिफ्ट करावं लागेल. पुढचा बॉल आपण पाहतोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. फेकी सुरेख आहे. अप्रतिम फेकी आहे. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एका सिंगल धावसंख्येबरोबरच संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेताना पाहायला मिळते. 24-24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावर आहे. 2.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. राहुल यादव संघाचा आयकॉन, एक जीवनदान आयकॉनला मागच्या षटकामध्ये दिलंय. मयूर मासाळी पहिल्या षटकामध्ये फसवलं होतं, मात्र जीवनदान किती मागे ठरेल येणारे चेंडू सांगतील. पुढचा बॉल हा फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक सोहन डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल. राहुल यादवचा संपेल खेळ. संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. राहुल यादव बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील राहुल राठोड. मागच्या सामन्यात अफलातून फलंदाजी राहिलेली होती. त्याच क्षणी 3 चौकार टोकून इनिंगचा आगाज केला होता. ही मॅच वेगळी आहे. फायनलची मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदवाने बॉलिंग ट्रॅकवर अविनाश आहे. सातत्याने व्हेरिएशन अविनाशच्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च करत आहे. 1 विकेट अविनाशच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज राहुल राठोड. पहिलाच बॉल आपण पाहते. वाईड डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. फेकी पुन्हा एकदा सुरेख आहे. बाउंड्री लाईन वरून ओम हिवरकर. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. सिंगल धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. नक्कीच या स्पर्धेसाठी देखील दुर्गाडे परिवाराचं एक मोठं सहकार्य कायमच या स्पर्धेला लाभतं. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ताताई दुर्गडे ताई यांनी देखील या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळतील. ताईंचं देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटिंग फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट करतील. पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 26 या आकड्यावर. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी अविनाशची राहिली. सातत्याने अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी अविनाशची पाहायला मिळते. कारण की लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना लाईन अँड लेंथला अतिशय महत्त्व असतं. अचूक लाईन अँड लेंथ हीच ओळख आहे अविनाशची. हाही बॉल आपण पाहतोय. शफल झाले होते फलंदाज, फॉलो केलं फलंदाजाला. मुख्य पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव फलकात भर. धाव फलक पुढे 27 ऑन बोर्ड. फलंदाज शफल झाले होते. गोलंदाजाने देखील फलंदाजाचा पाठलाग त्या ठिकाणी केला. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला पाहत राहिले आणि चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर ठेवला. शेवटचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवनदाने. पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी सोडलाय क्षेत्ररक्षकांनी. मोठी चूक त्या ठिकाणी गेली. महत्वाच्या मॅच मध्ये या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 धावा. धावफलकावर 1 गडी बाद. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता अनेक मान्यवर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहू शकता कॅमेरामॅननी फोकस या ठिकाणी केलंय. पीटीसी या युट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रेक्षेपण पहिल्या दिवसापासून क्वालिटी क्लिअरिटी पीटीसी युट्यूब वाहिनीची ओळख राहिली आहे. पुढचा बॉल सोहनचा स्वप्नीलसाठी. आडव्या बॅटीने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅटीची टॉप एज त्या ठिकाणी स्टेनच्या मागे चेंडू मार्गस्थ होते. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होती निर्धाव चेंडूने. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा राहिलाय. स्वप्नीलला आता आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये धारण करावं लागेल. हाही चेंडू आपण पाहतोय. स्विंग अँड मिस की कहाणी. निर्धाव डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करेल. आता स्वप्नील साबळेने
चेंडूचा सामना केलाय 10 धावा बनवल्यात त्या 9. महत्वाच्या मॅच मधील लिमिटेड ओव्हर्स मध्ये तुम्हाला स्ट्राईक रेट सुधारावा लागेल. 10 चेंडू मध्ये 9 धावा स्वप्नीलने आतापर्यंत बनवलेत. स्वप्नील मध्ये एक मोठी क्षमता आहे. स्वप्नील मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र वेळ आली आहे गिअर शिफ्ट करण्याची. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू सोहन. हाही बॉल त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. जो प्रेशर मागच्या 2 चेंडू मागे क्रिएट केला होता या बॉलवर तो प्रेशर दिसून आलाय. त्रिफळा चित्त गेलाय. स्वप्नील साबळे बॅक टू द डगआउट. एक विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 301 रुपयाचं पारितोषिक वैभव थोपटे सर यांच्याकडून येते. विकेट हॅट्रिक साठी 301 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिली विकेट आली आहे सोहनच्या नावावर. या आजच्या दिवसात हॅट्रिक राहिली आहे. पहिल्याच मॅच मध्ये सोहनने हॅट्रिक कंप्लीट केली होती. फायफर देखील कंप्लीट आहे. सोहन मध्ये क्षमता मोठी आहे. या 3 चेंडू मागे एकही धाव खर्च न करता मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. स्वप्नील साबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलंय. तर नवीन वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय समीर राठोड. सातत्याने खेळपट्टीवर एक उधळण मैदानाच्या आतमध्ये करून आणणारा समीर राठोड. पारितोषिक पुन्हा एकदा वैभव सरांनी वाढवले. 501 रुपये पारितोषिक केले हॅट्रिक साठी. 501 रुपये पारितोषिक हॅट्रिक साठी केलेलं असेल. 200 रुपयाची वाढ पारितोषिकात केली जाते. मात्र नवीन फलंदाज समीर राठोड. फिनिशिंग टच नेहमी संघासाठी समीर राठोडचा अतिशय महत्वाचं योगदान असतं. पहिल्या दिवशी देखील समीर राठोडचा फिनिशिंग टच पाहिलाय. पहिल्याच बॉलवर मिडल स्टंप यू मिस आय हिट. सोहन नावाची चर्चा मोठी राहिली आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सोहन आहे. इन बोल्डच्या स्वरूपात आहे. सोहनचं एकच म्हणणं आहे यू मिस आय हिट. तुम्ही हुकणार मी ठोकणार. सोहन बॉलिंग ट्रॅकवर ऑन हॅट्रिक. सोहननी जर विकेट काढली या बॉलवर तर 501 रुपये वैभव थोपटे. यापूर्वी एक हॅट्रिक सोहनच्या नावावर आहे. हा हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय तर डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावबाची संधी निर्माण होतीये. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाते. फलंदाज धावबाद आहे की नाही याची तपासणी पीटीसी युट्यूब वाहिनीवर या ठिकाणी आम्ही करू. पीटीसीच्या कक्षामध्ये हा डिसिजन पेंडिंग असेल. चला फलंदाज सेफ आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका सिंगल धावसंख्ये बरोबरीत संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 30. हाई बॉल आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एकच सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. काय अप्रतिम स्पेल राहिलंय सोहनचं. 2 षटकांमध्ये मात्र 13 धावा खर्च करत 2 विकेट संघाच्या नावावर त्यांनी केलेलं असेल. संघाची धावसंख्या 31 आहे. टीम ढालेवाडी संघ आपण पाहताय परंतु फलंदाजी करत असताना 31 धावा धावफलकावर 3 गडी बाद. प्रीतम आप्पा बॉलिंग ट्रॅकवर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. आपणसाठी देखील पारितोषिक आहे. आपणनी जरी हॅट्रिक घेतली ना तर 501 रुपये वैभव थोपटे सर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते आपणसाठी. आपणचा विषय लय हार्ड राहिला आजच्या संपूर्ण दिवसभरात. आपणच्या नावावर एक अर्धशतकी खेळी देखील राहिली. पहिल्याच बॉलवर फसवलंय स्वतः आप्पा. डाऊन दी बॉल आणि आप्पांनी झेल सोडून दिलाय. विजय पवार सरांकडून देखील आपणसाठी एक पारितोषिक येते. हॅट्रिक साठी 501 रुपये. विजय पवार सर 501 रुपये. वैभव थोपटे सर 501 रुपये. अर्थातच हॅट्रिक साठी 1000 रुपये. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस आपण पाहतोय जागा भरून फटका खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू
एक टप्पा खात बाउंड्री लाईन सीमा रेषा पार चौकार. यापूर्वी तुम्ही झेल सोडलाय आप्पा आणि पुढच्या चेंडूवर तुम्हाला एक मोठा धप्पा दिलाय. आपण पाहता हॅट्रिक साठी आणखीन एक पारितोषिक त्या ठिकाणी येत आहे. सोहम सोहम ननवरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे अप्पांसाठी. आपण पाहतो बॅक टू द बॉलर फटका सजवलाय. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका आहे. वाघाची दहाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. आप्पा तुम्ही झेल सोडलाय त्यानंतरचे हे 10 धावा. चार पूर्णांक 5चा खेळ कंप्लीट आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. प्रीतम अप्पा समोर सुधीर सुधीर साबळे. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर फटका उडावलाय. क्षेत्ररक्षक अविनाश कडून झालेली चूक पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न फेकी अचूक आहे. मयूर मासळचं कलेक्शन होत नाहीये. जिथे मात्र एक विकेट राहिली असती तिथे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले. 3 धावेने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकार विजयासाठी बनवायच्या त्या 46 धावा धावफलकावर. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय श्री विजय विजय नामदेव थोपटे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी होते. साहेबांचे देखील या स्पर्धेनिमित्त आम्ही सहर्षाचं स्वागत या ठिकाणी करतोय. चला बॉल आपण आतमध्ये टाकायचा आहे. नवीन बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं योगदान म्हणजे ऊस वाहतूक संघटना व ट्रॅक्टर संघटना यांचं देखील या स्पर्धेसाठी एक मोठं सहकार्य राहिलं आहे. यांच्या सहकार्यातून एक पारितोषिक देखील या स्पर्धेसाठी राहिलं आहे. विशेष सहकार्य देखील या संघटनाकडून या स्पर्धेसाठी लाभले. नेहमीच या संघटनेचं या स्पर्धेसाठी सहकार्य मोठं असतं. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम ढालेवाडी संघाने 45 धावा धावफलकावर बनवलेत. विजयासाठी बनवायच्या त्या 46 धावा टीम सासवड संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्याचा अर्धशतकवीर अर्थातच प्रीतम अप्पा. तर नॉन स्ट्राईक एंडला आजच्या दिवसातील फायफर कंप्लीट करणारा सोहन. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे.
प्रीतम अप्पांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक या ठिकाणी येत आहे. लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपयांचं पारितोषिक विजय पवार सर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. लागोपाठ आणि सागर ननवरे सर आणि विजय पवार सर यांच्या माध्यमातून प्रीतम अप्पांसाठी एक मोठं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 501 रुपये. त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी देखील पारितोषिक त्या ठिकाणी येते. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तानाजी बेचके सर यांच्याकडून 501 रुपये. सोन्या यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सोन्या अर्थातच ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणारे हे सोन्या यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तानाजी बेचके सर यांच्याकडून 501 रुपये. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक झालंय. तर 3 षटकारांसाठी विजय पवार आणि सागर ननवरे सर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक प्रीतम अप्पांसाठी. गोलंदाजावर देखील पारितोषिक आहे, फलंदाजावर देखील पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू होतोय. लेट्स प्लेची घोषणा. हॉटेल कृष्णाईचं देखील एक मोठं सहकार्य या स्पर्धेला राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये दुसरा डाव सुरू होते. विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक हॉटेल कृष्णाई. अर्थातच हॅट्रिक साठी 2000 रुपये गोळा झालेत. फलंदाजाकडे देखील संधी आहे 2000. 3 षटकार 2000 रुपये. प्रीतम अप्पा ऑन स्ट्राईक. मागच्या सामन्यामध्ये धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते प्रीतम अप्पा. पहिल्याच बॉलवर स्विच हिट, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार, 6 धावा. प्रीतम अप्पांचा विषय लय हार्ड आहे. पुढचा बॉल स्वप्नीलचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पायांवर मारा केला. चेंडू फायनलच्या दिशेने मार्गस्थ होतो. एकदम वेगाने चेंडू मार्गस्थ होते. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत असताना पाहायला मिळतील. लागोपाठ 4 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचा पारितोषिक. दीपक थोपटे सर यांच्याकडून पारितोषिकांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. समस्त ग्रामस्थांनी देखील सामन्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे. फायनलची मॅच आहे. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. प्रीतम अप्पा ऑन फायर. अप्पांचा विषय खूपच हार्ड आहे. 1 षटकार 1 चौकार. अप्पा ऑन फायर. डीजे धन्यवाद. खेळाडूंसाठी पारितोषिकाची घोषणा होती. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी देखील एक पारितोषिक येते. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपला तर 101 रुपयाचा पारितोषिक विजय पवार सर यांच्याकडून आहे. प्रेक्षकांना देखील पारितोषिकाची संधी आहे. बॅटची हलकीशी आहे. समीर राठोड डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. बिग विकेट डाऊन. प्रीतम अप्पा बॅक टू द डग आउट. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये प्रीतम अप्पांची फटकेबाजी देखील पाहिली. त्यानंतर स्वप्नील साबळेने प्रीतम अप्पांना बाद करण्यात देखील यशस्वी ठरला. नवीन फलंदाज ओम हिवरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वप्नील साबळे बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे. राहुल राठोडचे सेफ हँड. लागोपाठचा दुसरा धक्का. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. 2000 रुपये पटकावण्याची संधी. डीजे 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 थँक्यू डीजे आर्यन. डीजे आर्यन देखील पहिल्या मॅच पासून मला वाटतं आर्यन जेवायला देखील गेला नाही आज. संपूर्ण सामने संपुस्तवर मैदानाच्या आतमध्ये डीजे आर्यन नावाचा जयघोष चालू आहे.
नवीन फलंदाज संघाचा संघनायक नेता सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल होते शुभम वायदंडे. तर स्वप्नील साबळे ऑन हॅट्रिक हॉटेल कृष्णा 1000 रुपये. तानाजी बेसके 501 रुपये. ग्रामपंचायत सोन्या 501 रुपये. हॅट्रिक बॉल 2000 रुपयांचा हा बॉल आहे. या बॉलवर विकेट आली तर 2000 रुपये. बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी लागली होती मात्र यष्ट्यांच्या मागे चेंडू कॅरी होत नाही. हॅट्रिक बॉल हॅट्रिक चान्स मिस आहे. हॅट्रिक जरी नाही आली तरी संघासाठी 2 विकेट स्वप्नील साबळेच्या खात्यामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा. धावफलकावर 2 गडी बाद. टीम सासवड. ओम फ्रूट ओनर दीपक थोपटे सर यांच्याकडून देखील लागोपाठचे 4 षटकारासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी राहिले. दरम्यानच्या काळात या ठिकाणी शुभागमन होते. श्रीधर सोनवणे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी होते. सोनवणे साहेबांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर संघाचा आयकॉन राहुल यादव त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 धावा. धावफलकावर 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. पीटीसी या युट्यूब वाहिनीवर प्रेक्षकांना देखील आपण पाहू शकता आनंद घेत असताना. वातावरण देखील चीट झालेलं पाहायला मिळते. मात्र मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. फायनलची मॅच आहे. श्री काळभैरवनाथ चषक 2026 पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल त्यासाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉल आपण पाहते. राहुल यादव आयकॉन पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी बोट फिरवली. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतात असताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल निर्धाव आहे. 46 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये प्रीतम अप्पांचा खेळ आपण पाहिला. प्रीतम अप्पा जसे बाद झाले तसे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शांत धावफलक पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावर 2 गडी बाद. 1.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. संघाचा आयकॉन राहुल यादव या षटकामध्ये एकही धाव अजून खर्च केली नाहीये. समोर सोहन आहे. सोहन सुरुवात नेहमीच शांत करत असतो. शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोहन पुन्हा एकदा आडव्या बॅटीने फटका सजवलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. मयूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असते. मयूरचा फंबल आहे. चेंडू सोडून दिलाय. चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू त्यानंतर ना हा फटका आपण पाहिला तर अलॉंग दी कार्पेट फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल राहिला. चेंडूनी दिशा बदलली आणि 4 धावा. धावफलक 16. पुढचा बॉल आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक शान चेंडू पर्यंत पोहोचतील. शान सातत्याने बाउंड्री लाईनवर शान क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. संघासाठी शान राठोडला आपण पाहता. या सिंगल धावसंख्येबरोबरीत संघाची धावसंख्या पुढे पोहोचतीये 17. 17 धावा धावफलकावर 17 आकडा पाहिलं तर कुठल्या संघासाठी खतरा ठरेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. समोर शुभम आहे. शुभम वायदंडे अजून देखील खातं उघडलेलं नसेल. शुभम वायदंडेने आपण पाहता एक मोठा फलंदाज आहे. सासवड गावातून बिलॉंग करणारा शुभम वायदंडे आपल्याला ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. फायनल मॅच आहे. फायनल मॅच आपण पाहता. 46 धावेंचा पाठलाग करत असताना टीम सासवड 1.4चा खेळ कंप्लीट आहे. धावसंख्या 17 धावा. धावफलकावर 2 गडी बाद. शुभम वायदंडेसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. सातत्याने फील्ड मध्ये बदलाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. शुभम वायदंडेसाठी हा फुल टॉस बॉल होता. मोठी अपील पंचांकडे राहिली होती. तर या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली जाते. बिमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल.
तिसऱ्या पंचांचा कक्षामध्ये अजून देखील डिसिजन त्या ठिकाणी पेंडिंग असेल. हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. दरम्यानच्या काळात शुभागमन या ठिकाणी होते पंचायत समिती सदस्य मोनिकाताई कांबळे ताईंचं शुभागमन या ठिकाणी होते. ताईंचं देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करतोय. मोनिकाताईंचं शुभागमन या ठिकाणी झालंय. पंचायत समिती सदस्य मोनिकाताई कांबळेंचं शुभागमन या ठिकाणी होते. त्यांचं आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चला तिसऱ्या पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल तिसऱ्या पंचांचा. अर्थातच आपण पाहताय 9+1 अशा 2 अवंतर धावा धावफलकात जोडले जातील. 2 धावेने धावफलक पुढे 19 धावा धावफलकावर असतील आणि येणारा चेंडू फ्री. ओके, फक्त नोचा 1 रन असेल. नो चेंडूची घोषणा या ठिकाणी होती मुख्य पंचांची. नो बॉल. येणारा बॉल फ्रीडचा असेल. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राहुल यादव. 46 धावांचं माफक आव्हान समोर असताना सुरुवात त्या ठिकाणी चांगली राहिली. त्यानंतर 2 विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लागोपाठचे 2 धक्के त्या ठिकाणी लागले. त्यानंतर शुभम वायदंडे आणि सोहनने ती जबाबदारी खांद्यावर घेऊन संघाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल आहे. मुफ्तचा फटका खेळण्याची मोठी संधी. शुभम वायदंडे राहुल यादव बॉलिंग ट्रॅकवर. फ्रीडच्या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार षटकार 6 धावा. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24. हाई बॉल आपण पाहतोय. जागा बनून फटका खेळलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन. सीमारेषा पार. चौकार 4 धावा. 1 षटकार 1 चौकार. शुभम वायदंडे सेट ऑन फायर. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. विजयाचं समीकरण जर आता आपण पाहिलं 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. करंट रन रेट 14चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 6चा आहे. 14 धाव्यांच्या माहितीने सरासरी धावफलक 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तर विजयासाठी 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 201 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी आतमध्ये जाऊन झेल टिपू नका. बाहेर आल्यानंतरच टिपा. नाहीतर तुम्ही जाताल आतमध्ये झेल टिपताल मॅच मध्ये गाळबोट लागेल. मैदानाच्या बाहेर झेल टिपा. 200 रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आहे. झेल टिपल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सोहन ऑन स्ट्राईक हँडलाय. विजय पवार सर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील साबळे संघासाठी तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना पहिलाच बॉल आपण पाहताय. पहिल्याच बॉलवर एक अफलातून एफर्ट त्या ठिकाणी राहिला सुधीर साबळेचा. परफेक्ट टायमिंग वरती जंप होते मात्र चेंडू हातामध्ये चिपकला नाहीये. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण आणतोय. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 17 चेंडू मागे विजयासाठी बनवायचे तर 17 धावा. शुभम वायदंडेचा देखील फॉर्म महत्वाच्या मॅच मध्ये आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. शुभम वायदंडे स्वप्नील साबळे. शुभम वायदंडे हा बॉल आपण पाहतोय. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही नव्हता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी.
ते आर्यन आडव्या बॅटीने नो बॉलचा इशारा मुख्य पंचांचा आहे. नो बॉल, गरिबी में आटा गेला. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना मागतोय शेजारी स्वप्नील साबळे. कमी धावा डिफेन्स करत असताना या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. 9+2 अशा 3 धावा धावफलकात भर घालतील. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 36 धावा धावफलकावर, 36 ऑन बोर्ड. विजयासाठी बनवायचे त्या मात्र 10 धावा. विजयासाठी मात्र 10 धाव्यांची आवश्यकता आहे. नो बॉल आहे. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्रीड. शुभम वायदंडे. फ्रीडच्या बॉलवर फटका फसलाय. उंच आकाशामध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पोहोचतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये वेगाने कंप्लीट आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 39 धावा धावफलकावर. 39 धावा धावफलकर विजयाचा अंतर जर आपण पाहिला आता कमी होताना पाहायला मिळतोय. 15 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 15 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या मात्र 7 धावा. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 अंतिमची मॅच. सासवड संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटेने फटका सजवलाय सोहननी. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. पुन्हा एकदा धावफलक 40. 14 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी टीम सासवड. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 तिसऱ्या पर्वातील चॅम्पियन संघ कुठला ठरेल? शुभम वायदंडेकडे संधी आहे षटकार ठोकून चॅम्पियन बनण्याची, षटकार ठोकून सामना जिंकण्याची. इनसाइड आउटचा हा फटका पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक राहुल यादव त्या ठिकाणी तैनात असतील. आयकॉन राहुल यादव आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार घेते. 41-41 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट सासवड. प्रीतम अप्पांनी सुरुवात करून दिली होती. दुसऱ्या बाजूला सोहन शांत आणि संयमी. सातत्याने सोहमचा रोल मोठा राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. शेवटच्या बॉलवर बिग हिट केलाय राहुल यादव. डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल. सोहनचा संपुष्टात येतोय खेळ. 3 षटकांचा खेळ. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावर आहे. विजयासाठी आपण पाहतोय 12 चेंडू मागे बनवायचे त्या मात्र 5 धावा. 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अण्णा मासाळ साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होते. अण्णा मासाळ साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. अण्णांची उपस्थिती देखील या स्पर्धेला लाभतीये. त्याचप्रमाणे श्री धनंजय विठ्ठल गायकवाड साहेबांचे देखील शुभागमन होते. साहेबांचे देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्विचिटचा फटका खेळलाय. पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या होतीये इक्वल. सामना बरोबर येऊन पोहोचला. 1 धावेची आवश्यकता आहे. शुभम वायदंडे ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. याच बरोबर श्री काळ भैरवनाथ चषक 2026 स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय टीम सासवड. चला सर्व खेळाडूंना सर्व संघांना विनंती आपण करतोय. आपण मुख्य व्यासपीठावर लगेच बक्षीस वितरणाला या ठिकाणी आम्ही सुरुवात करतोय. मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. तिसरा यशस्वी पर्व या ठिकाणी संपलंय. फायनल मॅचचा मानकरी ठरलाय टीम सासवड. अभिनंदन असेल तर हार्ड लक टीम ढालेवाडी. आपण देखील या स्पर्धेत सहभाग झाला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण देखील एक चांगली लढत त्या ठिकाणी दिली. आपले देखील आम्ही या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. बक्षीस वितरणाच्या दिशेला जाऊया.